सो गायस वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं 3.3 न्यूज अनालिसिस. न्यूज आज आपल्या व्हॉट्सअपमुळे और तुमच्या फेसबुकमुळे और रेग्युलर तुमची टीव्ही आहे, टीव्हीवर तुम्हाला न्यूज वेगळे चॅनल्स पाहायला मिळतात. आपल्या न्यूज चॅनल्स अँड डेडिकेटेड चॅनल्स आहेत. मराठी न्यूज चॅनल्स किती आहेत तुम्हाला माहित असेल. देर आर मेनी मराठी न्यूज चॅनल्स as well as there are many हिंदी न्यूज चॅनल्स, इंग्लिश न्यूज चॅनल्स. In every language there are news. आणि so many people believe that all that is printed on paper must be true and reliable. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे काही न्यूजपेपर मध्ये आपल्याला येतं, तुमच्या प्रत्येकाच्या घरी एखादा न्यूजपेपर येत असेल, कुठलाही असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, और लाईक दॅट. सो मेनी पीपल बिलीव्ह, असं वाटतं लोकांना की जे काही छापून आलेलं आहे, व्हॉट एव्हर इज प्रिंटेड, ते सगळं खरं आहे आणि रिलायबल आहे, विश्वास ठेवण्यासारखं आहे. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form an opinion. Of course, you must do it with an open mind. तर कधी कधी असं वाटतं की जे पेपरमध्ये ते प्रत्येक वेळेस खरं असेल असं नाही, किंवा आपल्याला जेवढं माहिती आहे, जेवढं आपण शिकलेलो आहे त्याच्या आणि त्या न्यूज मध्ये कुठेतरी काहीतरी डिफरन्स पाहायला मिळतो. त्यामुळे आपण थोडासा विचार करून लक्ष द्यायचं आहे न्यूजकडे. सो डू यू रीड न्यूज पेपर? तुम्ही वर्तमानपत्र वाचतात का? सो आय थिंक तुमचं उत्तर नो येईल. बरीच मुलं वाचत नाही. डू यू लिसन द न्यूज बुलेटिन्स ऑन टीव्ही और हा, आता हे बातम्या तुम्ही पाहत असाल किंवा तुमच्या घरात वडील लावत असतील, मम्मी लावत असेल बातम्या. यू मे हॅव सीन युअर एल्डर्स और फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग. काही काही लोक डिस्कस करतात न्यूज, काय चाललं, काय नाही चाललंय जगामध्ये, देशामध्ये, भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, कल्याणमध्ये, ऍटसेट्रा. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रेड और हिअर? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी, you will say it is a good news, and if it makes you angry or sad, you will say it is a bad news. जर एखादी गोष्ट चांगली असेल, एखाद्या बातमीने तुम्हाला आनंद झाला, त्याला म्हणतो गुड न्यूज, चांगली गोष्ट आहे, चांगली बातमी आपल्याला मिळालेली आहे. पण एखाद्या बातमीने तुम्हाला आनंद झाला नाही, तुम्हाला दुःख झालं, तर तुम्ही म्हणतात इट्स अ बॅड न्यूज. काय म्हणतात? बॅड न्यूज. You may find some news items interesting and some others uninteresting or even boring. आता वर्तमानपत्रामध्ये किंवा काही पण असेल, तर काही काही गोष्टी तुमच्या इंटरेस्टिंग असतात, तुम्हाला आवडतात, तर काही काही इंटरेस्टिंग अजिबात नसतात किंवा खूप बोर होतात त्या गोष्टी सुद्धा. आता एखादी बातमी अशी असेल जी तुमचा काही संबंध नाही, तर तुम्हाला ती बातमी आवडणारच नाही. दॅट्स इट. You may also have to consider whether a piece of news is reliable or unreliable. Many news items have phrases like according to our sources, authorities say that, an eyewitness account. हे लोक सांगतात बातमीमध्ये की बाबा आमच्या माहितीनुसार किंवा अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार किंवा एखाद्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी पाहिलं. आय विटनेस म्हणजे ज्या व्यक्ती एखादी गोष्ट घडायची आहे त्या ठिकाणी असते, प्रेझेंट असते, हजर असेल, आय विटनेस म्हणतात. To convince a reader or viewers that the news is reliable, or that reporter may simply say it is learnt that, it has come to the light that, अशा प्रकारे काय करतात ते तुम्हाला न्यूज ऑथेंटिक करण्यासाठी, तुम्हाला रिलेबल करण्यासाठी असे शब्द वापरले जातात. Read the news items in the ABCD and you may have heard the phrases like breaking news, shocking news. हे तुम्ही शब्द ऐकले असतील तुमच्या टीव्ही मध्ये सुद्धा. काही काही चॅनल असे आहेत जे एवढं काही रंगून सांगतात तुम्हाला, एवढं काय रंगून सांगतो तुम्हाला की भरपूरच. ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज. इन what other ways can we describe a piece of news? Suggest suitable adjectives and then form a group वगैरे तुम्हाला सांगितलंय. लेट्स सी काय काय तुम्हाला दिलेले आहेत न्यूज. लेट्स सी गाइस, वॉट एव्हर द न्यूज यू हॅव. सो न्यूज अनालिसिस नंबर 1 न्यूज वी हॅव गिवन हिअर इज क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. एक एक्झाम आहे, त्या एक्झामच्या हॉलमध्ये जाताना तुम्हाला बुट चालणार नाहीत, शूज घालायचे नाहीयेत, क्लोज शूज, बुट घालायचे नाहीयेत. आता न्यूज कुठली आहे? बेंगलुरू. कुठला आहे? बेंगलुरू. त्या बेंगलुरूमध्ये देयर इज अ शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स
for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. तर या इन्स्टिट्यूटमध्ये मुलांनी परीक्षा द्यायला मुलं जाणार आहेत. तर त्यांनी एक लिस्ट पाठवलेली आहे की बाबा काय करायचं काय नाही करायचं, डूज अँड डोंट्स, काय हे करा हे करू नका. The candidate will not be allowed to enter examination hall wearing closed shoes, boots, even socks. लक्ष द्या, तुम्हाला सॉक्स बूट घालून जाता येणार नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड. कोणकोणत्या अजून गोष्टी आहेत ज्या तुमच्या हॉलमध्ये अलाउड नसणार एक्झाम देण्यासाठी. सो फर्स्ट मोबाईल फोन सगळीकडेच बॅन आहे, इट इज नॉट अलाउड. मायक्रोफोन्स, इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. पाउचेस पण नाही, प्रिंटेड किंवा ब्लॅक पेपर सुद्धा चालणार नाही. इवन पेन सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा नाहीये. आता मला सर पेन नाही घेऊन जायचं, परीक्षा द्यायची कशी? ओके, त्यांनी दिले बघा पुढे. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय इन्व्हिजिलेटर्स. समजलं तुम्हाला? तो पेन तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल, तुम्हाला घेऊन जायचा नाहीये. ओके, ना this is one news and there are some questions asked on this news. जसं बघा, पहिला आहे तुम्हाला कि what is the meaning of issued, candidates and invigilators. So invigilators म्हणजे काय की the person who is supervising you at the time of examination. जसं तुमच्या शाळेमध्ये सुपरवायझर करतात ना, तसेच हे सुपरवायझर असतात तुमची एक्झाम घेण्यासाठी. कॅन्डिडेट्स म्हणजे अ पर्सन हू गिव्स द एक्झाम, विद्यार्थी जे परीक्षार्थी असतात, उमेदवार असतात सॉरी. आणि इश्यूड म्हणजे काय तर डिक्लेअर केलं बाबा हे करा हे करू नका. Who is conducting the test? टेस्ट कोण कंडक्ट करत आहे? तर येस, सो शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. डिस्कस द फॉलोइंग इन द ग्रुप ऑफ 5 or 4. काय डिस्कस करायचं बघा तुम्हाला इथे पुढे. सो व्हाय इज क्लोज फुटवेअर और शूज आर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन. का बरं असं करायचं, का अलाउड नाहीये? काहीतरी कारण असेल ना. व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, का बरं घेऊन जायचे नाहीत? अँड व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट द कॉपी. कॉपी होऊ नये म्हणून काय काय करायचं, असं सर्व गोष्टी आहेत. नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे की एक सेकंड न्यूज आहे. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. ओके, हे आहे मुंबईची न्यूज, सप्टेंबर 9. सो फेमस ऍक्ट्रेस आहे रितिका. कोण आहे? मोठी हिरोईन आहे, ऍक्ट्रेस आहे, नटी आहे ती. who is believed to be the most highly paid star in Bollywood. तर सगळ्यात जास्त पैसे तिला मिळतात कामाबद्दल. सेट टू ब्रेक द हार्ट ऑफ ऑल फॅन्स. तर ती आता काय करणार आहे, तिच्या सर्व काही जे काही चाहते आहेत त्यांची मनं दुखवणार आहे. का बरं दुखवणार आहेत? बिकॉज इन अन इन्फॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील दॅट शी विल नॉट साइन एनी मोर फिल्म्स. ती आता कुठलेही नवीन चित्रपट साईन करणार नाहीये. नवीन चित्रपट तिला आता ती त्याच्यात साईन करणार नाही, काम पण करणार नाही. एक चित्रपट आता बनतोय तिचा. कोणता आहे तर बिग बजेट मूवी आहे, सगळ्यात मोठा मूवी आहे, त्याचं नाव आहे अँट. तो नेक्स्ट मंथला येणार आहे. त्याच्यानंतर ती कुठलीही नवीन मूवी घेणार नाही. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. तर तिचे हे काही जे डिसिजन तिने घेतलंय त्याबद्दल ती कुठलंही कारण देणार नाही, कारण देत नाही, ती कारण द्यायला तयार नाहीये. तिने नकार दिलेला आहे कारण द्यायला. However, sources close to her reveal that she wants to make a career in politics. पण तिच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते सांगतात तिला करिअर कुठं करायचं, पॉलिटिक्स मध्ये जायचं आहे. आता रिव्हिल्ड मोस्ट हायली पेड साइन फिल्म्स, ह्याच्या अर्थ तुम्हाला कळाले असेल आता. फिल्म इंडस्ट्री, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी स्पेंट, वगैरे वगैरे. अँड गेस वाय अँड इज अ बिग बजेट मूवी वगैरे असं तुम्हाला विचारलेलं आहे. प्रश्न क्वेश्चन्स आहेत काही बघा, जमलं तर उद्या, नो प्रॉब्लेम. दिस इज अ स्टोरी, मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. हु इज द पर्सन? तुम्हाला सर्वांना माहित आहे, ही इज द स्टीफन हॉकिंग. दिस इज न्यूज फ्रॉम द लंडन. द फेमस फिजिक्स प्रोफेसर आहे स्टीफन हॉकिंग has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. काय सांगतात ते की माणूस हा आता इतिहासातील सगळ्यात कठीण कालावधी माणसाला येत आहे. इव्हन आता पण आपल्याकडे आलेला आहे, तुम्हालाही माहिती सर्वांना. बिकॉज ऑफ दिस कोरोना पॅन्डेमिक एव्हरीथिंग हॅज म्हणतात सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमॅटिक चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, epidemic diseases. ऑलरेडी आपल्याला आला epidemic, पेटा पॅन्डेमिक आलाय. अँड वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. ओके, ऑन विच वी लिव्ह.
and have not yet developed the ability to escape it. Perhaps a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now, we have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. तर आपल्याकडे आता एकच पृथ्वी आहे, त्यामुळे आपल्याला पृथ्वीची काळजी घ्यायची आहे. आफ्टर इयर्स, आफ्टर मेनी इयर्स, वी मे गो टू डिफरंट स्टार, डिफरंट प्लॅनेट्स, परंतु आता आपल्याला फक्त आपल्या पृथ्वीची काळजी घ्यायची आहे. गेटिंग? सो देर आर सम टर्म्स लाईक एपिडेमिक, ओव्हर पॉप्युलेशन, म्हणतात ना, लोकसंख्या वाढ आहे, एपिडेमिक डिसीज, साथीचे रोग आहेत, क्लायमेट चेंज, हवामान वाढ आहे किंवा हवामान बदल म्हणतो त्याला आपण, लाईक दॅट. एक न्यूज तुम्हाला दिलेली आहे. वन मोर न्यूज इज गिवन टू अस. एक सेकंड. चलो. One more news is given to, that is the quick cure for all ailments. Quick cure for all ailments. काही पण होतं तुम्हाला लगेच तिचा उपचार मिळेल. स्टाफ रिपोर्टर आहे त्यांचा. कावठे नावाचं गाव आहे किंवा काहीतरी आहे, एक जागा आहे, ठिकाण आहे. Hundreds of people flock every hour to Ralewadi, a tiny settlement near Ambega. Okay. तर बरीच लोक त्या राळेवाडीकडे जात आहेत. दर तासाला बरेच लोक जात आहेत. फ्लॉक म्हणजे गोळा होत आहेत. राळेवाडी कुठे आहे तर एक छोटीशी वस्ती आहे आंबेगावच्या जवळ. सेटलमेंट म्हणजे वस्ती. दे वेट इन अ लॉंग वाइंडिंग queues in hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. तो लोक का तिकडे गेलेले आहे? त्या ठिकाणी मिरी बाबा आहे. कोण आहे तर मिरी बाबा आहे. हा मिरी बाबा काय करतो, एक स्पेशल अशी काय करतो, एक पावडर देतो लोकांना आणि तो सांगतो, बघा, हु क्लेम्स, तो असं क्लेम करतो, तो असं सांगतो लोकांना की यामुळे कुठल्याही प्रकारचा आजार बरा होतो, कुठल्याही प्रकारचा आजार, कुठली व्याधी असेल ती बरी होते, असं तो त्या ठिकाणी सांगत आहे. ना लोक उन्हात आणा त्या ठिकाणी उभे आहेत, त्या ठिकाणी औषध घेण्यासाठी. अकॉर्डिंग टू हिम, ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. त्याचं म्हणणं असं आहे की तो हिमालयामध्ये गेला होता. त्या हिमालयात जाऊन एक स्पेशल हर्ब घेतली त्याने, एक औषधी वनस्पती घेतली. त्या हर्ब पासून त्याने ती पावडर तयार केली. Unwilling to give exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. कुठलंही ऍक्च्युअली त्याने नाव सांगितलं नाही, त्या झाडाचं नाव सांगितलं नाही, ते कुठून भेटलं ते पण सांगितलं नाही, फक्त हिमालय सांगितलं. हिमालय काय एकच आहे का? नाही, म्हणजे हिमालय खूप मोठी पर्वतरांग आहे. ही ऑफर्स इट ॲट ₹25 पॅकेट. 25 रुपयाला देतो तो. किती रुपयाला देतो? 25 रुपयाला एक पॅकेट देतो. Each packet is specially blessed by him, आणि त्याला तो थोडंसं मंत्र तंत्र करून त्या ठिकाणी देत असतो. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. बरेच लोक म्हणतात की अनेक लोकांना फरक पडलेला आहे या पावडरमुळे. तरी सुद्धा however, त्या ठिकाणी एक डॉक्टर कर्णिक आहेत, आंबेगावचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतात ते, says that the number of patients in their hospital has in fact increased in last few weeks. पण ते म्हणतात, अरे असं असले माहित नाही, पण तरी सुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या, पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे. बघा, म्हणजे ऍक्च्युअली तो बाबा खरा असेल का? नाही, तो खोटा असणार आहे. सो लाईक दिस गाईज, तुम्ही सुद्धा बऱ्याचशा न्यूज असतात, यू कॅन अनालाइज दिस न्यूज अकॉर्डिंग टू द गुड न्यूज, रिलायबल, अनरिलायबल, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग. आता कोणकोणती न्यूज कोणती आहे? तर जी पहिली न्यूज होती ती कशी, तुम्हाला ऑलरेडी काही मुलं म्हणतील पहिली न्यूज बॅड होती, तर काही म्हणतील पहिली न्यूज गुड होती. काही म्हणतील पहिली न्यूज रिलायबल आहे किंवा अनरिलायबल आहे, राईट दॅट. आता बी वाली न्यूज आपण पाहिली होती रितिकाची. तर रितिकाची न्यूज लोकांना इंटरेस्टिंग वाटेल, कारण ही काय ती स्टार आहे, त्यामुळे ती लोकांना थोडीशी इंटरेस्टिंग वाटेल, किंवा काही ना बोरिंग वाटेल, काय ऐकायचं त्या लोकांचं, असं लोकांना वाटतं. सी न्यूज होती आणि डी. सी आपण बघितलं, सी इंटरेस्टिंग होती, सॉरी इंटरेस्टिंग नाही, ती रिलायबल म्हणू शकतो, बिकॉज इट इज रिटन बाय द स्टीफन हॉकिंग, त्यामुळे तिला आपण रिलायबल म्हणू शकतो, डोळे झाकून म्हणू शकतो आपण. आणि द सी वाली जी आहे, जशी ती कशी वाटते तुम्हाला? काही लोकांना न्यूज विचारला का तुम्हाला? न्यूज विचारले, बाकी त्या न्यूज मध्ये काय ते नाही विचार, न्यूज विचार, न्यूज कशी आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. गेटिंग गाईस? येस, चलो.